तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या एका नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर बऱ्याच दिवसापासून मला मेसेज वगैरे येत होते की एकदम खतरनाक असे टॉप ट्रेंडिंग मराठी फॉन्ट्स द्या म्हणून। तर मित्रांनो, आज खास तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका। आणि अजूनसुद्धा आपण तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करून टाका, तिथं सर्व तुम्हाला मटेरियल वगैरे मिळून जाईल। आणि अजूनसुद्धा इंस्टाग्राम आय डीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका, कारण की सर्वप्रथम आपले अपडेट तिथंच येत राहतात। सर्व आपले बॅनर्स वगैरे सर्वात प्रथम तुम्हाला तिथं बघायला मिळतील। तर तेवढे केल्यानंतर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे, कारण की व्हिडिओमध्ये एक छोटासा असा पासवर्ड असणार आहे, तो तुम्हाला झिप फाईल एक्स्ट्रा करताना टाकायचा आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि कशा पद्धतीने फॉन्ट्स वगैरे यूज करायचे विदाउट युनिकोड हे सर्व व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। आणि व्हिडिओ पूर्ण पहा, फक्त आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचं जरा वेळ न घालवता चला तर आजच्या वेळेला स्टार्ट करूयात। तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये झिप फाईल दिलेली आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे। आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेही पासवर्ड मिळालाच असेल तो तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचा आणि झिप फाईल एक्स्ट्रा करताना टाकायचं। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला झेडआरची ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। तर अशा पद्धतीने आपली डाउनलोड केलेली फाईल दिसत असेल तुम्हाला, न्यू टॉप मराठी फॉन्ट्स झिप म्हणून। अशा पद्धतीने सर्वप्रथम फाईल डाउनलोड घ्या, जवळपास 44 MB आहे। तर त्यामध्ये मित्रांनो मी जवळपास 300+ फॉन्ट दिलेले आहेत। सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट टू अर्चिव्ह नेमच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक असा पासवर्ड मागेल, तो तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही मिळून जाईल। तर मित्रांनो, सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओमधला जो पासवर्ड असेल ना तो फक्त स्पेस न देता अशा पद्धतीने इथं टाकून घ्यायचा आहे। तर पाहू शकता कशा पद्धतीने केलं आहे, ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे। एवढं केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल की आपले फॉन्ट्स जे आहेत ना ते कशा पद्धतीने एक्स्ट्रॅक्ट झालेले आहेत ते तुम्हाला दिसून जातील। जवळपास 340+ फॉन्ट्स आहे मित्रांनो, एकदम खतरनाक असे, म्हणजे विदाउट युनिकोडवाले फॉन्ट आहेत मित्रांनो। म्हणजे युनिकोड काढण्याची गरज नाही, कुठलाही कोड काढण्याची गरज नाही। तर कशा पद्धतीने मी तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो, हे फॉन्ट्स आपल्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीने यूज करायचे ते त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। हा जर ॲप तुमच्याकडे नसेल तर काळजी करू नका, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा तुम्हाला हे पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज करू शकता। तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला असा काही इंटरफेस येऊन जाईल, तर हे तुम्हाला काय नाही करायचं, हे फक्त सिम्पली अशा पद्धतीने डिलीट करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मित्रांनो प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून टेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो फक्त तुम्हाला इथं मराठीमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे। कोणतंही इंग्लिशमध्ये नाव टाकलं तर तुमचं युनिकोड होणार नाही, तुम्ही परत कमेंटमध्ये प्रश्न विचारता। सिम्पली तुम्हाला इथं मराठीमध्ये नाव टाकून घ्यायचं। कशा पद्धतीने मी टाकून घेतो आहे तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करा। फॉन्टची साईज थोडीशी वाढून घेतो मी, हे बघा अशा पद्धतीने, 1 मिनिट वाढून घेतो परत, अशा पद्धतीने वाढवले। आणि सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रोल डाऊन करायचं आहे, स्वाईप करायचं आहे, AB म्हणजे फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आणि इथं असं तुम्हाला अशा पद्धतीने दिसत असेल की माय फॉन्ट्स म्हणून, इथे तुम्हाला काय करायचं आहे, फाईलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जी आपण फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती ती तुम्हाला कोणत्या फोल्डरमध्ये आहे अशा पद्धतीने इथे तुम्हाला शोधून घ्यायचे। तर आपली फाईल MG डिझाईनमध्ये आहे, त्यामध्ये टॉप मराठी फॉन्ट्स अशा पद्धतीने दिसत आहे। तर त्यामध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो न्यू टॉपमध्ये अशा पद्धतीने काय फोल्डर असेल, सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, ॲड टू डायरेक्टरीच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं आपले फॉन्ट्स ॲड झालेले आहेत। एकदम खतरनाक असे सर्व मराठी फॉन्ट्स आहेत मित्रांनो, इथे तुम्हाला वरती दिसत असेल बघा कशा पद्धतीने इथं फॉन्टचा डेमो आहे तो कशा पद्धतीने दिसत आहे तुम्हाला। तर मित्रांनो सर्वात खतरनाक फॉन्ट म्हणजे हा अनेक देवनागरी एक्स्ट्रा बोर्ड म्हणून, हा मित्रांनो मी बऱ्याच डिझाईनमध्ये वापरलेला आहे, तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता। तर मित्रांनो मी तुम्हाला काही 5-6 फॉन्ट रिकमेंड करेन की कशा पद्धतीने तुम्ही ते वापरू शकता। हे सर्वात बेस्ट फॉन्ट आहे, ते तुम्ही मित्रांनो अशा पद्धतीने वापरू शकता। तर मी त्याची लिस्ट इथं दाखवतो तुम्हाला, हे बघा अशा पद्धतीने फॉन्ट्स आधी लावून घेतो व्यवस्थित। त्यानंतर फॉन्ट सिलेक्ट करूयात, अजून कोणते कोणते चांगले आहेत। तर मित्रांनो तुम्हाला जे वापरायचे असेल ते तुम्ही वापरू शकता आपल्या डिझाईनमध्ये। हे सर्व फॉन्ट्स मित्रांनो आपल्या शुभेच्छुक पट्टीमध्ये किंवा आपल्या शुभेच्छुक पट्टी किंवा जे बॅनरवर डेमो वगैरे असतं ना, नाव वगैरे माहिती त्यासाठी वापरले जातात, शुभेच्छुक नेमसाठी, शुभेच्छा पट्टीसाठी। तर अशा पद्धतीने हिंदी मीडियम सेमी बोल्ड हा सुद्धा खतरनाक असा फॉन्ट आहे मित्रांनो, हा खाणबोलसुद्धा एकदम कडक आहे। त्यानंतर अजून एखादा एकदम असा क्वालिटी फॉन्ट्स इथं बघून घेऊयात। हे बघा सेम पॉपिन्सचा पण हा एकदम क्वालिटी फॉन्ट आहे,
हे बघा तुम्ही पाहू शकता, हा फॉन्ट सध्या ट्रेंडिंगमध्ये शुभेच्छुक नावासाठी. मागच्या डिझाईनमध्ये तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच, हेच फॉन्ट्स मी वापरलेले आहेत. आणि अजून एक तुम्हाला खतरनाक असं फॉन्ट सांगून देतो मित्रांनो. बघा एकदम असं बघतो, एकदम क्वालिटीवाला कोणता आहे तो. स्वाईप करतो थोडंसं. हां, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने एकदम खतरनाक असा टेको मीडियम म्हणून फॉन्ट आहे. हा ॲप सेम टू सेम म्हणजे कांडबोलसारखा आहे, फक्त 19-20 का फरक आहे याच्यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी 6 फॉन्ट्स दिलेले आहेत तुम्हाला क्वालिटी असे. तर मित्रांनो हे कशा पद्धतीने यूज करायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ मित्रांनो कोणता टॉपिकवर हे पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजच्यासाठी इथं थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात. तर मित्रांनो कमेंट करा, लाईक करा, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात. धन्यवाद.